खरं तर सगळ्यात तरुण असलेले डॉक्टर बाबा आढाव आणि अंकल सोनवणे खरं तर ह्या वयात सुद्धा हे 90 पार केलेले आहेत. बाबांचं जवळपास 98 वय आणि अंकल तुमचं किती आहे? 18. 90. मला वाटलं 18 आहे, मगाशी ते 18 म्हणले होते. हे कुठलाही कंटाळा न करता बहुजन समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही जा, अंकल तिथं हजर असणार. सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो, माफी मागतो की मागील 2 कार्यक्रमाला मी येऊ शकलो नाही. मला खुलासा करावा याच्यासाठी लागतो, कारण सुरुवातीला तसा उल्लेख झाला माझ्या न येण्याचा. तर आपलं शिवाजी मिलिटरी स्कूलच्या RTOच्या ग्राउंडवर जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मी होतो, परंतु माझं पित्ताशयाच्या खड्याचं ऑपरेशन झालं रुबी हॉलला आणि मला सांगितलं गेलं होतं की तुम्ही त्या कार्यक्रमाला जाऊ शकता, परंतु मला स्वतःला शुगर डिटेक्ट झाली असल्यामुळं इन्फेक्शनच्या कारणास्तव डॉक्टरनी शेवटच्या क्षणी जाऊ नये, कारण खूप लोक जवळ येऊन भेटतात, मिठी मारतात आणि त्या कार्यक्रमाला जवळपास 20-25 हजार लोक होते आणि लोक उत्सुकतेपोटी येतात. त्याही वेळेस मला येता नाही आलं. मागील कार्यक्रमाच्या वेळेस नागिन झाली होती. खरं तर हे अशा प्रकारचे आजार होणं अपेक्षित नाही, परंतु ते झाले आणि मी जवळपास 1.5 महिना त्याही कारणाने आराम केला. मी पहिल्यांदा सगळ्यांची परत एकदा क्षमा मागतो, संघटनेची क्षमा मागतो, कारण आपण ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवता त्यावेळेस आम्हालाही इच्छा असते सगळ्यांना भेटण्याची, बोलण्याची. खरं तर आजच्या कार्यक्रमामध्ये भारत एक लोकतंत्र को बचाने के लिए EVM हटाओ, बैलेट पेपर के समस्त चुनाव करने के लिए ही एक मागणी आहे. OBC समूहाचं जनगणना हा एक विषय आणि RSS BJP द्वारा मूल निवासी बहुजन महापुरुषांची घोर अपमान याच्यावर प्रामुख्याने मेश्राम साहेब बोलतीलच. परंतु एक निश्चित आहे की आपण राज्यघटना, लोकशाही याच्या अंतर्गत ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस भारतातली लोकशाही असं मानते की बहुसंख्य लोक ज्यावेळेस एखादी निवडणूक होते, त्यानंतर सरकार स्थापन होतं, हे सगळं आपण बहुमतावर करतो. बहुसंख्य लोक एकत्र येतात, आपला पक्ष निवडतात, आपली संघटना निवडतात, आपला विचार निवडतात. हे सगळं बहुसंख्य लोकांच्या जीवावर चालतं. मग जर बहुसंख्य लोकांच्या मनामध्ये EVM मताबद्दल जर शंका असेल तर निश्चितच सरकारची जबाबदारी आहे, निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की बहुसंख्य लोकांच्या मनामध्ये शंका आहे आणि बॅलेट पेपरवर खरं तर घेतलंच पाहिजे. पण हे घेतलं जात नाही. 2014 नंतर ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या संशयास्पद आहे आणि आत्ता झालेली महाराष्ट्राची निवडणूक ही तर त्यात सगळ्यात जास्त भर घालणारी आहे. कारण लोकसभेमध्ये महाआघाडीला 31 खासदार निवडून येतात, म्हणजे जर त्यांच्या एकूण 31 खासदारांची संख्या × 6 केली तर त्या विधानसभा मतदारसंघाचा साधारणपणे आपण विचार केला की किती मतदारसंघ 31 लोकसभा मतदारसंघात येतात, तर साधारणपणे महाआघाडीचे 150 लोक कमीत कमी निवडून यायला पाहिजे होते. मग 150 लोक जर महाआघाडीचे निवडून यायला पाहिजे होते तर त्यांचे आलेत 50. आणि ज्यांनी काठावर लोकसभा जिंकली, केंद्रात तर तुम्हाला माहिती आहे की 2 बाहेरच्या पक्षाचा पाठिंबा घेऊन आज मोदी सरकारमध्ये आलेले आहेत. म्हणजे केंद्रातलीही लोकप्रियता घटलेली आहे, महाराष्ट्रातलीही घटलेली आहे आणि राजकारण ज्या वळणावर गेलेले. मगाशी बाबा आढाव साहेबांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक टीव्हीच्या कार्यक्रमात सांगितलं, हो मी 2 पक्ष फोडले. म्हणजे एक बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, आणि दुसरीकडे मात्र आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे सांगतात की आम्ही विचारासाठी त्यांच्याबरोबर गेलो, अजित पवार सांगतात आम्ही विकासासाठी त्यांच्याबरोबर गेलो. आणि आत्ताच मेश्राम साहेब सांगत होते की 3 पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट आणि एकनाथ शिंदे एवढे एकत्र येऊन सुद्धा BJP 132 वर येऊन अडली. आपण विचार केला पाहिजे की एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची जर मतं भारतीय जनता पार्टीची वजा केली तर तसं पण भारतीय जनता पार्टी 60-70च्या पुढे जाऊ शकत नव्हती. मग हे असं चमत्कार काय घडलाय? मी अगदी पुरंदरला परवा दिवशी गेलो. आपल्या शाळा आहेत तिथं पुरंदर तालुक्यामध्ये, तिथं
तिथं शिवसेनेचे शिवतरे निवडून आलेले आहेत, विजय बापू शिवतरे. आता निवडून आल्यानंतर किमान एखादी विजय मिरवणूक, किमान एखादी सभा आभाराची, किमान आमदाराला आनंद झाला म्हणून काही 4 लोकांनी पेढे वाटावेत, हे उदाहरणासाठी सांगतो. काही नाही. आणि मला ते पुरंदर किल्ल्यावरच्या कार्यक्रमाला भेटले, म्हणजे मी कसा काय निवडून आलो कळतच नाही. म्हणजे निवडून आलेल्या आमदारालाच अजून विश्वास वाटत नाही की मी कसा निवडून आलो. म्हणजे काहीतरी घोटाळा आहे, नक्कीच काहीतरी घोटाळा आहे. आता पैसे चोरीला गेलं तर माणूस अस्वस्थ होतो, सोनं चोरीला गेलं तर अस्वस्थ होतो, घड्याळ चोरीला गेलं तर अस्वस्थ होतो. अगदी कुठलीही छोटीशी गोष्ट आपल्याला सहज अस्वस्थ करते, पण आपलं मत चोरीला जातो हे सगळ्याच्या जास्त अस्वस्थ करणार आहे. कारण त्या मताने एक सरकार स्थापन होणार आहे जे पुढचं भविष्य तुमचं ठरवणार आहे, किमान पुढच्या 5 वर्षासाठी. आणि समाज अस्वस्थ आहे, परंतु सरकार ते मानायला तयार नाही. आताच काल परवापासनं मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत त्याच्याबद्दल वाद सुरू झालेला आहे. कुठले नियमायचे, काय करायचं, कशा प्रकारे करायचं. पूर्वी विरोधी पक्ष नेता असायचा त्याच्यामध्ये, त्यालाही वगळून टाकलेलं आहे. म्हणजे सरकार एक अधिकारशाहीकडे चाललेलं आहे. आणि या देशाच्या राज्यघटनेला धोका आहे का? सर, मला नम्रपणे तुम्हाला सांगायचं की एक साधारणपणे निवडणूक झाली आणि एक 8-10 दिवसांनी मला एक निरोप आला की काही जज आहेत 5-6 जण, त्यांना तुमच्याशी बोलायचे. आता जज आहेत, मोठी माणसं आहेत, माझ्याशी बोलायचंय म्हटल्यानंतर मलाही आनंद वाटला. जज आहेत त्यांना भेटायचंय, तर मी त्यांना यायला सांगितलं. आपण नुकतंच एक हॉटेल सुरू केलेलं आहे चांगलं, त्यांना तिथं आपल्याला होस्टिंग करता येईल, त्यांना बोलवलं मी. त्यांचे मुलं सुद्धा बरोबर ते घेऊन आले. आणि त्यांचा प्रश्न माझ्या समोर होता की खरंच मनुस्मृती एवढी वाईट आहे का? आता त्यांच्या समोर ही समस्या कशामुळे निर्माण झाली की ते 5 जे जज आहेत, जवळपास महाराष्ट्रामध्ये 800-850 JMFC पासून हायकोर्ट पर्यंत जज आहेत, तर त्यातले हे प्रमुख सेशन जज होते. प्रमुख याच्यासाठी म्हणतो की ते जिल्हा न्यायालयाचे प्रमुख असतात. आणि त्यांचे एक गुरु आहेत, धार्मिक गुरु आहेत त्यांचे. त्यांनी मला असे मेसेज दाखवले की त्यांचे महाराज म्हणतात की मनुस्मृतीमध्ये काहीही वाईट नाहीये, सगळं चांगलं आहे. आणि तुमच्या संघटना आणि मुख्यतः बामसेब संबंधात माझं असलेलं नातं या अंगाने त्यांनी तुमच्याबद्दल खूप आरोप होत आहे. आणि मला बामसेब म्हणूनच त्यांनी त्या काळामध्ये त्या दिवशी भेटायला आले होते. मला ते म्हटले सुद्धा की तुमची संघटना मनुस्मृतीच्या विरोधात हे करते, बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली वगैरे वगैरे. म्हणजे मनुस्मृती चांगली आहे या संकल्पनेतनं मग तुम्ही तिची बदनामी का करता हे विचारण्यासाठी ते माझ्याकडे आले होते. आता 5 जजेस होते, एकाचा मुलगा, दुसऱ्याची मुलगी वगैरे, असे आम्ही एक 15 लोक एकत्र बसलो. प्रथम मी त्यांना सगळं विचारून घेतलं. त्यांनी त्यांच्या गुरु महाराजांचे दाखवलेले व्हॉट्सअपवरचे मेसेज आणि मग ह्यांनी त्यांना त्यांच्या समर्थनार्थी पाठवलेले मेसेज, आणि दोघांचं एक ठरलं होतं की मनुस्मृती खरंच चांगली. तर मी त्यांना काय म्हटलं की बाबा मनुस्मृती चांगली आहे का वाईट आहे मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. तुम्ही जज आहात, तुम्ही न्यायपालिकेमध्ये मोठे निर्णय घेता, मी तुमचा काय अनादर करणार नाही. आपण समाजातल्या परिस्थितीबद्दल बोलू. आज समाजाच्या परिस्थितीमध्ये महिलांना प्रथम स्थान आहे, समान स्थान आहे का दुय्यम स्थान आहे? ते म्हणले दुय्यम स्थान आहे. तुमच्या आईच्या हातामध्ये कधी तुमच्या वडिलांनी आर्थिक व्यवहार दिले होते का? ते म्हणले नाही. आर्थिक गोष्टीबद्दल कुठला निर्णयाचा सल्ला घेतला होता का? ते म्हणले नाही. तुमच्या आईचं शिक्षण पुढे चालू ठेवावं किंवा मुलांना शिक्षण घ्यायचं का नाही याच्या निर्णयामध्ये तुमच्या वडिलांनी तुमच्या आईला कधी विचारलं होतं का? म्हणले नाही. मग तुमच्या आईला तुमच्या घरामध्ये हे स्थान कुठून मिळालं आणि हे देशभरामध्ये कसं युनिफॉर्म झालं? म्हणजे काहीतरी असेल, इंडियन पिनल कोड जसं आहे तसं काहीतरी असेल. ते म्हणले हे बरोबर आहे की महिलांना आपण दुय्यम काय एकदमच, म्हणजे आता आमच्या आईचं सुद्धा मला आठवतं की काहीच अधिकार नव्हतं घरामध्ये राबणे,
दुसरा काहीही त्यांना अधिकार नव्हता. ते म्हणले हे बरोबर आहे. मग मी त्यांना सांगितलं की आपल्या ज्या आता गावाच्या बाहेर वस्त्या आहेत, जी काही व्यवस्था होती त्याच्याबद्दल मी बोललो, बाबासाहेबांच्या संघर्षाबद्दल बोललो, आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी एक राज्यघटना निर्माण केली. परंतु त्याच्या अगोदर त्यांनी मनुस्मृती का जाळली याचं कारण मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला. मी लांबवत नाही, कारण आमचं जवळपास 1.5 तास भाषण चाललं होतं. मला सगळ्यात जास्त अभिमान बाबासाहेबांचा याच्यासाठी वाटतो की त्यांनी चवदार तळ्यावर एक व्यवस्था, एक मनुस्मृती सारखा ग्रंथ जाळला, परंतु त्यांनी त्यांच्या एकाच जीवनामध्ये या अखंड देशाला एक नवीन व्यवस्था, एक राज्यघटना दिली. मला त्याचा अभिमान वाटतो. नाकारणं, जाळणं हा एक क्रिया आणि प्रतिक्रियेचा भाग आहे, पण पॉझिटिव्हली ही संधी घेऊन लोकांना, या देशाला न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी जो अथक परिश्रम केलं त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि अद्भुत वाटतं. कारण तुम्ही अनेक वेळा बघा, आपण बऱ्याच गोष्टी नाकारतो निगेटिव्हली, परंतु नवीन काय देण्याची संधी, आणि तेही भारतासारख्या अखंड देशाला एक राज्यघटना दिली. मला माहित नाही मनुस्मृती जाळताना बाबासाहेबांना नक्की माहिती होतं का नाही की आपल्याला ही संधी मिळेल का नाही. कारण काय आहे की त्यावेळेसची परिस्थितीचा विचार करता, त्यावेळेसचा देश, ब्रिटिशांचा काळ आणि पुढचं भविष्य काही माहित नव्हतं. पण अथक परिश्रमाने बाबासाहेबांनी या देशाला काय राज्यघटना दिली? समता, बंधुता, न्याय आणि स्वतंत्र. मी त्या जजला काय म्हटलं, मी मुद्दाम सांगतो कारण मेश्राम साहेब मुख्य भाषणावर बोलणारच आहे. राज्यघटना वाचवली पाहिजे, लोकशाही वाचवली पाहिजे आणि ईव्हीएम का हटवली पाहिजे याच्या अंतर्गतच हा एक विषय मला वाटतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी त्या जजला काय सांगितलं की जगात अशी कुठली घटना आहे की ज्याच्यामध्ये अपेक्षा केली जाते प्रिॲम्बलच्या पहिल्या पानावर की समता निर्माण झाली पाहिजे. कारण याचा अर्थ स्पष्ट आहे की या देशामध्ये विषमता आहे, विषमता आहे म्हणून समता पाहिजे. बंधुत्व का अपेक्षित आहे? तर बंधुत्व नाही, विषमताच आहे. परत इथं बंधुभाव नाहीये, जातीची उतरंड आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ही बहुमजली इमारत आहे, एका मजल्याहून दुसऱ्या मजल्यावर जाता येत नाही, जात बदलता येत नाही. मराठा कुणबीचा वाद चालू आहे, मराठा कुणबी होऊ शकत नाही, कुणबी मराठा होऊ शकत नाही. हा आत्ताचा चालू आहे, 2025चा वाद चालू आहे. न्याय, समान न्याय नाहीये, विषमता आहे. मनुस्मृतीमध्ये तर प्रत्येक वर्णाला वेगवेगळी शिक्षा आहे, समान न्याय नाहीये. समता, बंधुता, न्याय आणि स्वतंत्र. स्वतंत्र म्हणजे व्यक्त होण्याचं, लिहिण्याचं, अनेक प्रकारचं स्वातंत्र्य अपेक्षाच राज्यघटनेमध्ये केली जाती. तर याचा अर्थ स्पष्ट आहे की आम्हाला स्वातंत्र्य नाकारण्यात आलेलं आहे, आम्ही पारतंत्र्यात आहे, असं म्हणजे आपल्याला ते अधिकार नाही. ते सगळं आमचं संभाषण झाल्यानंतर शेवटी त्या मुलांना ते जज लोक म्हणतात, बघा याच्यासाठी तुम्हाला आम्ही यांना भेटायला आणलं होतं. आता खरे आले होते कशासाठी? त्यांच्या गुरुनी त्यांच्या डोक्यात घातलं होतं की जरा ते कुणाला तरी सांगा ना, जरा ते मनुस्मृती पवित्र ग्रंथ आहे, तर ते मला सांगायला आले होते की तुम्हाला सांगा म्हणून. मग ते म्हटले की आता अभी तो हम चेले से मिले बाप तो. तर ते म्हणले की आम्ही जज असून सुद्धा आम्ही अशा प्रकारचा विचार करू शकत नाही, त्यासाठी बामसेप मध्ये यावं लागतं. मी 1993ला बामसेपची जोडला गेलो. त्याचा विषय खूप मजेशीर आहे, म्हणजे मलाही आठवत नाही की कसं काय योग घडत गेले. मी तुम्हाला 2च मिनिटं घेतो. मला काही लोक ज्यावेळेस विचारतात की तुम्ही बामसेपशी संबंध आहे नाही आहे, आता काय, आता कारण बऱ्याच घडामोडी होत राहतात, लोक इकडे तिकडे जातात. बीजे मेडिकलच्या ग्राउंडवर बामसेपचं अधिवेशन चालू होतं. त्यावेळेस आम्ही मराठा महासंघाचं काम करत होतो आणि मराठा महासंघाच्या काही भूमिकेचं विश्लेषण मेश्राम साहेब करत होते आणि आम्ही तिथूनच स्कूटरवर चाललो होतो. म्हणजे मराठा महासंघाचं आंदोलन एक होतं ते नामांतराचं, ते कसं चुकीचं आहे, कुणी पेरलं, कुठल्या पेपरमध्ये आलं, कुणी लेख लिहिले, कसं पेटून दिलं, त्याचा परिणाम नामांतरावरनं कशावर गेला. तर रीडर्स पुस्तक जाळलं गेलं कारण बाबासाहेबांनी लिहिले. नंतर अजून एक आंदोलन झालं
नामांतरानंतर मंडल कमिशनला विरोध झाला, कारण बाबासाहेबांनी आरक्षण दिलं हे मेश्राम साहेब सांगत होते. आम्ही ते पूर्ण भाषण ऐकलं. आश्चर्यचकित म्हणजे ज्यांनी भाषण केलं हा नेत्याला पूर्ण VIP ट्रीटमेंट आपल्याकडे असते, पूर्ण VIP. लगेच त्यांना सगळं विशेष काय केलं जातं त्याला लगेच. मेश्राम साहेब तिथनं खाली उतरले, जेवायची वेळ झाली होती, रांगेत उभे राहिले आणि त्या काळामध्ये बामसेपमध्ये आपण सगळेजण तांदूळ आणि डाळ घरनं घेऊन यायचो आणि शिजवलेली एक खिचडी खायचो. आठवतं का तुम्हाला? खरंच ती चांगली खिचडी होती बरं का. आता ती खिचडी खाल्लेली म्हणजे आपण अन्नाला जागलं पाहिजे का नाही? तर त्या काळामध्ये माझं समाज परिवर्तन झालं. अलीकडे खूप नवीन गोष्टी घडतायत, पण मला तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगायची आहे की बामसेपच्या आंदोलनातनं मी घडलो हे मी सार्वजनिक सांगतोय, ऑन रेकॉर्ड सांगतोय. याचं कारण असं आहे की कुठल्याही कारणाने माझ्या डोक्यात असा विषयच नव्हता जो विषय बामसेपनी मला दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्राह्मणीकरण, यातून बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण एक षड्यंत्र विषय बामसेपनी डिझाईन केला. छत्रपती शिवाजी महाराजांचं ब्राह्मणीकरण, यातून बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण एक षड्यंत्र. आणि दुसरा विषय 1-2 वर्षानंतर होता, शिवशाही पेशवाईत कशी परावर्तित झाली. आता हे विषय चर्चेला आले, त्याच्यातनं प्रबोधन झालं, त्यातनं भांडरकर फुटलं, त्यातनं गडकरीचा पुतळा फुटला, त्यातनं दादोजी कोंडदेव हटवला, त्यातनं रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नाही. एक विचार पेरला तर समाजामध्ये कृती होती. म्हणजे मगाशी जसं डॉक्टरनी सांगितलं किंवा यांनी पण सांगितलं की समाजामध्ये जनआंदोलन तयार करण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. लोक अनेक वेळा म्हणतात की ठीक आहे बामसेप रोज काहीतरी करतं, त्याचं काय होतं. तर आज मराठा दलित संघर्ष जवळपास संपलेला आहे, तो होत दिसत नाही. मुस्लिम समाजाबरोबरचा मराठा संघर्ष संपलेला आहे. ज्यांना पाहिजे पुरावा त्यांनी मराठा क्रांती मोर्चा बघावा. 58 मोर्चामध्ये जेवणाची पाण्याची व्यवस्था स्वखुशीने मुस्लिम समाजाने केली होती, स्वखुशीने केली होती. कुणी सांगायला गेलं नव्हतं. पाणी देत होते आणि जेवण देत होते, जेवणाचे पॅकेट. हे बंधुत्वाचं वातावरण जे तयार झालं होतं हे बामसेप आणि त्यानंतर संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडच्या ज्या विचारसरणीचे अनेक लोक, राष्ट्र सेवा दल वगैरे असते. पण गेली 2 वर्ष महाराष्ट्र अस्वस्थ आहे, प्रचंड अस्वस्थ आहे. माझ्याकडे गेली 6 वर्षामध्ये TV बंद आहे, एकही पेपर येत नाही. मागच्या काही दिवसापूर्वी म्हणजे 1.5-2 महिन्यापूर्वी अगदी बीडचं प्रकरण घडसपर्यंत मी एखादी बातमी बघायचो, म्हणजे ती हेडलाईन्स TV, ABP वगैरे किंवा त्याच्यावर, तीही बंद करून टाकली. कारण आत्ताचा मीडिया, ज्याला गोदी मीडिया म्हणा किंवा आता भ्रमिष्ट झालेला मीडिया आहे, कारण ते मूळ विषयावर फोकसच करत नाहीत. ते कुठंतरी गोल 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 फिर, म्हणजे माणसाला झीट यावी, म्हणजे राग यावा, अशा प्रकारच्या मीडियाची आजची अवस्था आहे. आणि अशा काळामध्ये संघाने तर पूर्ण आता देश व्यापलेला आहे. परवाच 150 कोटी रुपयाचं 4 एकरमध्ये दिल्लीमध्ये त्यांचं मुख्यालयाचं काम पूर्ण झालं. त्याचं आता पण एक 100 वर्ष संघाच्या ह्याला होते, स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 100 वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी ज्या प्रकारची तयारी आणि ताकद निर्माण केलेली आहे, त्यांच्याबरोबर जर खरंच ताकदीने कोण लढू शकत असेल तर ती बामसेप संघटना आहे. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. देशभरामध्ये एकही राजकीय पक्ष, एकही सामाजिक संघटना आता प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेत नाही. लोकांमध्ये सार्वजनिक भाषण करून प्रबोधन होतं याच्यावर माझा विश्वास नाही. मेश्राम साहेब नेहमी म्हणायचे की मी भाषण करत नाही, मी समजावण्याची प्रक्रिया करतो. मेश्राम साहेब जे बोलतात ते समजावण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे मेश्राम साहेब शेवटचं वाक्य एवढं सांगतो की मला कुठेही व्याख्यानाला बोलवलं ते मी त्यांना सांगतो मला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो. चिठ्ठी आली समजा तर मी स्टेज सोडून तसाच निघून जातो, थांबत नाही. एक तर मी मानधन घेत नाही, प्रवास खर्च घेत नाही, कुठं जेवत नाही, कुठं राहत नाही. मग जर मी हे करत असेल, मला एका संस्थेने बोलवलं होतं, MITनी बोलवलं होतं आणि बरेच पुढारी होते. आणि पुढारी होते, विद्यार्थी जवळपास 3-4 हजार विद्यार्थी होते. आणि मग ते पुढाऱ्यांचा सन्मान वगैरे त्यातनं मग ते सगळं झालं आणि मग एक भाषणं सुरू झाली. मला त्यांनी शेवटची संधी दिली भाषणाला. मग 15 मिनिटांनी चिठ्ठी आली
एवढं झापलं मी तुम्हाला सांगतो, परत काय ते बोलवायचं भानगडीत पडणार नाही. प्रश्न असा आहे की आमच्या समाजामध्ये अगदी जज लोकांचं यासाठी उदाहरण, शिकलेले लोक, न्यायपालिकेमध्ये काम करणारे, कार्यपालिकेमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये मनस्मृतीबद्दल आदराचं स्थान निर्माण केलं जात असेल आणि त्याच्यासाठी ते समर्थन करत असतील तर आपलं काम किती अवघड आहे. चळवळीत अनेक लोक येतात जातात, त्याच्याबद्दल माझं काही मत नाहीये. पण एक लक्षात ठेवा, विचाराची निष्ठा सोडू नका. विचाराची निष्ठा का सोडू नका? त्याचं कारण आहे की विचार परिवर्तन हे योगायोगाने होत नसतं. मी तुम्हाला सांगतो. मला तुम्हाला अजून एक खरं सांगायचंय. खरंच सर इथं बसलेले आहेत, तुम्हाला माझं बामसेपचं नातं समजून घ्यावं. काही लोक म्हणतात तर तेही सांगणं गरजेचं होतं. खरंच सर इथं बसलेले आहेत, ते मिलिटरी मध्ये कामाला होते, ते रिटायर झाले. माझं 20 वर्ष रेशनिंग त्यांनी भरलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे 10 तारखेला त्यांना पगार झाला की ते मिलिटरी कॅन्टीन मध्ये जाऊन फक्त मला डिस्काउंट मध्ये वस्तू मिळाव्यात म्हणून ते घेऊन यायचे. एका इथंच बसलेत, खरंच साहेब 20 वर्षापेक्षा अधिक काळ ते माझ्या घरी रेशनिंग भरायचे आणि मग मी त्यांनी मला दिलेल्या सामानाचे पैसे दिल्यावर 15 दिवसांनी त्यांचं रेशनिंग यायचं. हे नातं सहजासहजी तुटत नसतं. मी तुम्हाला हे मुद्दाम सांगितलं कारण ते तिथं बसलेले आहेत आणि त्यांचं माझ्या कुटुंबाशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहे. माझा मुलगा असेल, मिसेस असेल, तर हे नातं निर्माण केलेलं आहे बामसेपने. हे जे कोण कुणासाठी करते, त्यांच्या मनामध्ये काय की हा माणूस फिरतोय, बाहेर जातोय, त्याला वेळ मिळत असत नसल तर मी एक जबाबदारी म्हणून घरचं रेशन घेऊन यायचे. ही सांगण्यासारखी गोष्ट आहे, पण मला अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मी सांगितली. तर हे नातं बामसेपच्या परिवाराबरोबर झालेलं आहे. ठीक आहे, काही माझ्याकडून चुका झाल्या असतील, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. पण ते सध्याच्या परिस्थितीमध्ये मी काय आता बाबा आडो किंवा अंकल तुमच्या एवढं झालो नाही, परंतु निश्चितच काही कारणं झाली. मी त्याच्यासाठी परत एकदा क्षमा मागतो. जनआंदोलनाचा कार्यक्रम बामसेपचा फार मोठा आहे. सुदैवाने मी DK खापर्डे साहेबांना जवळून पाहू शकलो, कांशीराम साहेबांना पाहू शकलो, दीना भानांना पाहू शकलो, अनेक अधिवेशनांना जाऊ शकलो, अनेक केडर कॅम्प्सला जाऊ शकलो आणि यामुळं आज एक वैचारिक बैठक निर्माण झाली. मी तुम्हाला अतिशयोक्ती सांगणार नाही, तुम्हाला माहितीसाठी सांगतो की मला भारतीय जनता पार्टीने घरी येऊन 2दा राज्यसभा दिली होती. 2दा दिली होती. आता आमच्या एका राजाने घेतली, त्याची काय अवस्था आहे बघा. मी काय म्हटलं, तुम्ही सन्मान करताल पण समाजातली विश्वासार्हता घालवताल. राज्यसभेने सन्मान मिळेल, समाजामध्ये मला असं काहीतरी मिळेल, पण जो मला मानणारा वर्ग आहे त्याच्यामध्ये माझी विश्वासार्हता संपल. तुमच्या राज्यसभेपेक्षा माझी विश्वासार्हता जास्त मोठी आहे आणि मला तुम्ही बाटू शकत नाही. सांगण्यासारखं खूप आहे, कधीतरी बोलल साहेब, बोलणार आहेत. वेळही खूप झाला. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे आणि शिवजयंतीचा कार्यक्रम आता शिवाजीनगर गावठाणमध्ये जो आम्ही करतो, सचिनची खूप इच्छा होती समज गैरसमज दूर करावी. सचिन, मी तुझी क्षमा मागतो, त्यांनी एवढी बिचाऱ्यांनी तळमळ केली, पण एक मर्यादा म्हणून मी खरंच त्या RTOच्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही. शिवाजी मिलिटरीच्या कार्यक्रमाला जायला आपण जर परवानगी दिली तर मी निघतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम.